बोलायचं असेल तर मी कोणाकडून तरी निरोप पाठवू शकते, पण हा अधिकार मी कोणाला देऊ? रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू, हा 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 कुंकू. हिशोबात घोळ आहे. 2 पाकिटं तशीच राहिली, एक म्हणजे तुमचं आणि दुसरं अमृताचं आणि तिसरं तुझं, कारण त्यावेळेला मी तुलाही पैसे घेऊ दिले नव्हतेच. माझ्या हातात जेव्हा ह्या घराच्या चाव्या आल्या ना, तेव्हा मी माझं आणि तुमचं दोघांचंही पाकिट घेतलं होतं. 8-10 महिने झाले हॉस्टेलची फी भरली नाही अजून. 2 दिवसात फी नाही भरली तर हॉस्टेल खाली करावं लागणार आहे. काय? अरे पण हे तुम्हाला बोललाच सुद्धा नाही. तुला बोलून काय उपयोग होणार होता अमृता? हा माझा प्रश्न आहे आणि तो मलाच सोडवावा लागणार आहे. ते हट्टीपणा करतायत ना, करू देत. मी पण बघते त्यांचा हट्ट जास्त दिवस टिकतोय का माझा. त्या वनिता प्रकरणाचा कायमचा बंदोबस्त केलाय. जायची होती तिला आज गेली वाकणीस. आता इथली तिथली भगदाड बुजवण्यात काय अर्थ आहे? बाबांची तब्येत कशी आहे आता? तेच सांगण्यासाठी फोन केला होता. आता बाबांची तब्येत एकदम मस्त आहे. मी फक्त कधी निघू ते सांग. तिकडे सगळं व्यवस्थित असेल तर लगेच निघून ये. शाळा पण बरेच दिवस बुडली आहे, हे पण म्हणत होते कधी येणार म्हणून. हा ठीक आहे, येतो मी आज. हा चालेल, ठेवते. गण्याचा फोन होता, मला मावत येऊन यायचं म्हणतोय. तर साहेब, गाडी तयार आहे. वाकणीस एक गाडी रमावतीला पाठवा, गण्याला घेऊन या. ठीक आहे, चला. आणि मी नोकरी करतोय, दादाला काही प्रॉब्लेम नाहीये. तू कशाला स्वतःचं रक्त आटवतीयस? अहो पण तुमच्या त्याच दादांनी माझ्या कमरेला चाव्या दिल्या आहेत की नाही? मग त्या अधिकारामुळे, त्या मानामुळे तुझा इगो सुखावलाय ग. माझं काय? मला माझा स्वाभिमान जपायचा असेल ना, तर मला ही नोकरी करायलाच हवी. अहिल्या, आम्ही घर सोडलं होतं तेव्हा ठीक होतं, पण अजूनही ते 12,000ची नोकरी करायचं म्हणताय. मी त्यांच्यासमोर लोटांगण घातलं ना तरी ते माझं ऐकणार नाही. मग याच्यात मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तुम्हीच तर करू शकता. तुम्ही त्यांना पटवून द्या की किल्लेदारांना असं नोकरी करणं शोभत नाही. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणाऱ्या त्या नरसिंहाला मी इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये. झाला, तू आर्यनची फी भरण्याचा बंदोबस्त कर. बंदोबस्त काय करायचे? एक फोन केला की माझी माणसं तिकडे जाणार आणि फी भरून येणार. पण ती फी मी भरली असं आर्यन बाबाला कळलं, नंतर त्यांनी मागच्या यासारखा गोंधळ घातला. काय की विनाकारण मी तुमचं गाणं त्यांच्यासमोर मांडायला जायचो आणि प्रकरण आणखीच बिघडायचं. मग मी काय करू? काहीच करू नका. काय की घरगुती वाद म्हणजे कपातली वादळ असतात, आणि सध्या तर परशु शेठचं आणि साहेबांचं व्यवस्थित चाललंय. मग कशाला आपण वाद वाढवायचा? मी नाही सांगणार कोणाला. ठेवतो. गणेश आलाय गावावरून. गण्याला आणि हे काय? लाडवाचा डब्बा आहे. गण्या, आणि काय रे, आल्या आल्या हिला भेटला? माझी आठवण नाही ना झाली? आई शपथ सांगतो ताई, खोटं नाही बोलते, पण मला तुझी एकदा पण आठवण नाही आली. सुरू सुरू करायला लागले ना जीभ. मी नव्हते ना फटके द्यायला. का उगाच मारतेस त्याला? आईने पाठवलेला लाडवांचा डब्बा किती काळजीपूर्वक आणलाय त्यांनी. लाडवाचा डब्बा बघ दे. तुझ्यासाठी नाहीये, भाऊजींसाठी पाठवलाय आईने. त्यांना आवडतात ना लाडू म्हणून. तू पण घे थोडा आणि त्यांना भरव, म्हणजे त्यांना आणखीन चांगलं वाटेल.